मुलाचे दान दिले, विवाहितेने सौभाग्यपणाला लावले. आईने मुलाचे दान दिले, विवाहितेने सौभाग्यपणाला लावले. मुलींनी शस्त्र धारण केले, देशालाच आपला दागिना मानला. मुलींनी शस्त्र धारण केले, देशालाच आपला दागिना मानला. तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले. जन्म घेतला त्यांनी देशासाठी, देशासाठीच हुतात्मे झाले. जन्म घेतला त्यांनी देशासाठी, देशासाठीच हुतात्मे झाले. नमन मी त्या शूरवीरांना, ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, ज्यांनी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. नमस्कार, मी नीलम सुनील. आज आपण सर्वजण भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपण सर्वजण, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या सर्वांचेच मी प्रथमतः भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनापासून स्वागत करते. ना सरकार मेरा है ना रब मेरा है, ना सरकार मेरा है ना रब मेरा है, ना बड़ा सा नाम मेरा है. मुझे तो एक छोटी सी बात का गर्व है, मुझे तो एक छोटी सी बात का गर्व है. मैं हिंदुस्तान की हूँ और हिंदुस्तान मेरा है, मैं हिंदुस्तान की हूँ और हिंदुस्तान मेरा है. दो सलाम इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दो सलाम इस तिरंगे को जिससे तेरी शान है. ये सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, ये सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है. ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, ना पूछे जमाने से क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ है कि हम सिर्फ हिंदुस्तानी है, हमारी पहचान तो सिर्फ है कि हम सिर्फ हिंदुस्तानी है. आज आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. मित्रांनो, आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तरुण वयामध्ये फासावरती जावं लागलं. तसेच सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा अनेक महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं रक्त या भूमीमध्ये सांडलं आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपण आज या महापुरुषांचे स्मरण केले पाहिजे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगलं वागले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपल्या महापुरुषांना खरी श्रद्धा, तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याचं सार्थक होईल. कारण आजही आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली आहेत, तरी देशामध्ये बेरोजगारी, गुन्हेगारी, दहशतवाद, अन्याय, अत्याचार यासारख्या घटना घडतात. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या घटना घडू नयेत यासाठी आपण या देशाचे नागरिक म्हणून आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली पाहिजे. समाज परिवर्तनासाठी काम केले पाहिजे. तरुणांनी पुढाकार घेऊन आजची परिस्थिती बदलली पाहिजे. विसरू नका अशा वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण, विसरू नका अशा वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. तिरंगा आहे आपली शान आणि सैनिकच राखतात त्याची जाण, तिरंगा आहे आपली शान आणि सैनिकच राखतात त्याची जाण. एकेकाळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि तरुणांमध्ये जोश भरण्यासाठी सुभाषचंद्र बोस म्हणले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. परंतु आजच्या तरुणांनी या वाक्याचा अर्थच बदलून टाकलाय. आजचे तरुण म्हणू लागले, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा, तुम मुझे सिगारेट दो मैं तुम्हें माचिस दूंगा. ही अवस्था निर्माण झाली आहे. ही आजची परिस्थिती बदलली पाहिजे. तरुणांनी उद्याचं नवा भारत घडवण्यासाठी चांगल्या विचारांनी वागले पाहिजे आणि देशाला महासत्ता बनवले पाहिजे. मी आज या दिनानिमित्त सर्वांनाच मनापासून आवाहन करते, आपण सर्वांनी हा दिवस फक्त सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करू नका, तर ह्या महापुरुषांचे विचार डोक्यामध्ये घेऊन देशाची परिस्थिती बदलून स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी साजरा करा. तरच खऱ्या अर्थाने या महापुरुषांना खरी श्रद्धांजली ठरेल. जाता जाता एवढे बोलते, पानी न हो तो नदियाँ किस काम की, पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन की काम ना आए तो ये जिंदगी किस काम की, अगर हम वतन की काम ना आए तो ये जिंदगी किस काम की. आज़ादी की कभी शाम नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे, आज़ादी की कभी शाम नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे. बची हो जाए बुन भी लौकी, तब तक भारत माँ का आंचल नीलामा नहीं होने देंगे, तब तक भारत माँ का आंचल नीलामा नहीं होने देंगे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.